वेलकम टू निसोरी चॅनल सच का सामना विथ पंकज शर्मा. आज आपले पाहुणे आहेत कुणालजी धनावडे, जे एक चांगली कार्यशाळा चालवतात. प्रथमतः त्यांचे स्वागत करूया. कुणालजी, आपले स्वागत आहे आमच्या शोवर. खूप खूप धन्यवाद तुमचे. थोडंसं आपल्या या समर्थ कला ह्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या ना पहिली. समर्थ कला स्टुडिओ हा आमचा मुळतः शिल्पकलेवर आधारित स्टुडिओ आहे. आम्ही इथे शिल्प बनवतो, म्हणजे मॉडेल आणि गणपती, नवरात्रीतल्या काही देव्या, आणि बेसिकली पोर्ट्रेट हा आमचा फोटे आहे. पोर्ट्रेट हा आमचा विषय आहे. पोर्ट्रेट म्हणजे एक्झॅक्टली पोर्ट्रेट म्हणजे माणसाचं शिल्प, म्हणजे समोर माणूस बनवून तशाच्या तसे वास्तववादी शिल्प त्याचं बनवायचं, ते पोर्ट्रेट. माती हा माध्यम आहे. त्याच्यानंतर मग आपण फायबर, मेटल याच्यात कास्टिंग करतो, जसे आपले चौकावर वगैरे सगळीकडे लागतात ते. याचं प्रॉपर आम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं शिल्पकलाचं शिक्षण घेतलेलं आहे याच्यासाठी. थोडंसं म्हणजे जे स्कूल तुम्ही बोललात ना, थोडंसं आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना पहिला व्ह्युअर्सला. कशाबद्दल? आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या की या संबंधित तुम्ही काय काय शिकलात आणि प्रोफेशनमध्ये कसं आलात. म्हणजे प्रोफेशन तुम्ही निवडलं आहेत की छंदातून तुम्ही प्रोफेशनमध्ये आलात, ही थोडीशी माहिती द्या ना. मी मुगबाटामध्ये आम्ही राहायचो, तिथे सगळे गणपतीचे कारखाने होते आधी. तर ह्या विषयावरची आवड आधीपासूनच होती, म्हणजे आकर्षित करायचा हा विषय. गणपतीच्या कारखान्यात आपल्या सगळ्यांनाच आवडतं जायला. आणि आम्ही जिथे राहायचो, आम्ही चाळीमध्ये, तिथे प्रभाकर नार्वेकर म्हणून एक खूप मोठे चित्रकार होते, ते राहत होते. त्यांच्याकडे मी नेहमी जायचो, त्यांचं चित्र बघायचो, आणि ते पण शिल्पकला थोडं करायचे. ते मग मला प्रोत्साहन करायचे की हे तू काढून आणून दाखव, हे कर, ते कर. असं करत करत मग मी तिथे बाजूला राजन वेदक म्हणून मुगबाटात कारखाना आहे, ते माझे गुरु आहेत. मग मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी बोलवलं मला, तू ये बोलले. मग मी त्यांच्याकडे जॉईन झाल्यावरती मग त्यांनी तर मग इकडनं वरच उचलून ठेवलं. मग त्यांनी खूप शिकवलं, आणि मग त्यांनी जेला प्रोत्साहन केलं की तू जाऊन बघ ॲडमिशन होतं आहे का. ते एंट्रन्स टेस्ट असते, ती एंट्रन्स क्लिअर केली मग, आणि मग तिथे ॲडमिशन झालं. आणि मग तर काय कलेची पंढरी आहे, त्यामुळे मग तिकडनं पुढे तर आमचं चांगलंच झालं मग सगळं असं. ओके. मग त्यातून तुम्ही हे प्रोफेशनला कधी वळलात आणि कसे वळलात? जेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आमचं ॲडमिशन झालं ना माझं, त्याच्यानंतर मग मी ठरवलं, घरच्यांशी वगैरे आम्ही थोडंसं बोललो. मग मी ठरवलं की मग आता हे प्रोफेशनच निवडूया, कारण ॲडमिशन झालं मग दुसरीकडे काही नको, आता हेच करतो असं त्या हिशोबाने. आणि आवड पण होती, त्यामुळे मला खूप वेळ नाही लागला ठरवायला की हेच आपलं प्रोफेशन असायला पाहिजे. नक्की हे करताना तुम्ही एक कला म्हणून तुम्ही निर्मिती करत असता, एक आवड म्हणून करत असता, की नक्की दाम कशामध्ये जास्त भेटते त्याच्याकडे तुमचा फोकस असतो? खरं सांगू तुम्हाला तर दोन्ही असतं कधी कधी, पण कला म्हणून केलेलं काम चांगलं होतं हे मी माझ्या अनुभवानं, जेव्हा मनातनं होतं ना की कला म्हणून आपण करतोय हे, मग ते जे चांगलं आहे ते समोरचा बोलतोय म्हणून नाही करायचं. जे आपल्याला वाटतं की हे इकडे चांगलंच दिसणार, मग ह्याला वेळ पण लागला आणि तुमचे जास्त पैसे पण खर्च होत आहे, मग ते काम खूप समाधानकारक होतं. पण कधी कधी काय होतं, आता आपल्या ह्या एरियामध्ये आपण राहतो, तिथे रेंट आणि सगळ्याच गोष्टी आहेत, मग कधी कधी फायनान्शियल कॉम्प्रोमाइज करायला लागतो. ते काम पण मनातनं माहिती असते की समाधानकारक होत नाही ते काम असं. ओके. म्हणजे कुठेतरी बड ऑब्वियस आहे, फंडिंगचं ऑब्लिगेशन येतो, सगळ्यांनाही असतो, जीवननिर्वाह पण करायचं आहे आणि कलाला पुढे नेण्यासाठी पण एक पैसा लागतो. तर जेव्हा तुम्ही सेल करता किंवा काही करता, त्यातून जी निर्मिती होते त्यातून तुमची कला पण चालत असते आणि एक आपलं घर पण चालत असतो, त्यात काही हरकत नाही आहे. आणि तुम्ही प्रोफेशनात निवडलात तर नक्की त्यामध्ये आता काही हरकत नाही आहे. पण जेव्हा आता शंकर महाराजांची मूर्ती आहे, यातून जर व्यवस्थित पाहिलं तर एक वेगळ्या तऱ्हेची ती फिनिशिंग दिसते. ही स्वतः तुम्हीच केली आहे का? हो हो, ही स्वतः मीच केली आहे. ही टोटल मातीची आहे की म्हणजे काय एक्झॅक्टली? आता ही मातीची आहे, ही मातीची आहे. मग त्याच्यानंतर ही मेटलमध्ये कास्ट होणार. तर हा मास्टर मॉडेल मातीचा आहे. अच्छा, मास्टर मॉडेल हा मातीचा आहे. त्याच्यानंतर ह्याला फायबरमध्ये काय कशामध्ये करणार आपण? ही फायबरमध्ये होणार आणि मग मेटलमध्ये कास्ट होणार आहे. ओके. म्हणजे फायबर किंवा मेटल किंवा इतर ह्याच्यामध्ये जाण्यापूर्वी पहिलं एक आपल्याला मातीची बनवावीच लागते. हो, मातीची कंपल्सरी बनवायला, त्याला मास्टर मॉडेल बोलतो आपण. ओके. पण ह्याची जी फिनिशिंग आहे ती सांगते, म्हणजे एक गुणधर्म वेगळा असतो आणि एक आवड वेगळी असते. कधी कधी कोणामध्ये आवड नसते पण हातात कले असते, तरी पण तो कधी कधी जिवंत रूप दाखवू शकत नाही. कोणाकोणामध्ये आवड असते, कला नसते, तरी पण कधी कधी त्याच्या आडव्या ह्याच्यामध्ये पण, चुकीच्या ह्याच्यामध्ये पण जिवंतपणा दिसतो. पण ह्याच्यामध्ये तसं काही नाही, तर दोघांचं मिश्रण, म्हणजे ती जिवंत रूपी पण दिसते, कलेचा आवड पण दिसते
सर्वपणे आणि नक्की ते दिसते की गुणधर्म पण आहे तुम्हाला. हा देवाने नक्की कुठेतरी दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे, असं वाटत नाही का? ते त्यांचीच कृपा आहे खरं, मला तर असं वाटतं. कारण शिल्प त्यांचं भगवंतांचं सद्गुरूंचं शिल्प बनवणं हे माणसाला तेवढं शक्य नाही खरं बघायला गेलं तर. एक हा आध्यात्मिक थोडंसं मी हे करतो आहे. बाकी शिक्षण तर आपण त्यातलंच घेतलं आहे त्यामुळे ते थोडंसं सोपं जातं, पण त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही हे नक्कीच खरी गोष्ट आहे. ॲक्च्युअल तुमचा फॉर्टे काय? माझा फॉर्टे मी स्पेशलायझेशन पोर्ट्रेटमध्ये केलं आहे. अच्छा. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये स्पेशल आम्ही शेवटच्या लास्ट इयरला सब्जेक्ट असतो तर मी ते पोर्ट्रेटमध्ये केलं आहे. पोर्ट्रेट म्हणजे थोडा विवरता सांगा ना काय ते? म्हणजे पोर्ट्रेट म्हणजे माणसाचं शिल्प, माणसाचं शिल्प म्हणजे समोर माणूस बसून त्याचं शिल्प बनवतो ना आपण, त्याला पोर्ट्रेट बोलतो आपण. म्हणजे गांधीजींचं असेल किंवा हे जे आपण चौकावर बघतो लागलेले ते पोर्ट्रेट शिल्प येतं. ओके. म्हणजे शंकर महाराज हे तुम्ही जे बनवले ते फोटोवरनं बनवले कशावरनं बोल? हां, हे त्यांनी मला एक फोटो दिला होता त्यांचा, शंकर महाराजांचा. तसे त्यांचे बरेच महाराजांचे फोटो अवेलेबल आहेत. तर त्यांनी एक वेगळा फोटो दिलेला, तो चित्रकाराकडनं काढलेला फोटो होता. त्याला फोटोला फॉलो करून करायला सांगितलं, तर मी ते त्या पद्धतीने त्याला फॉलो करून केलं. एक फिनिशिंग विचारतो तुम्हाला की फिनिशिंग म्हणजे आपल्या संवादातलं फिनिशिंग नव्हे, एक तुमच्या कामगिरीमधली फिनिशिंग. जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट काढता माणसाचा काढत असताना आणि असे सद्गुरूंचा, देवांचा, गणपतींचा, अंबे मातेचं जेव्हा तुम्ही काढता तर नक्की ही चांगली फिनिशिंग उत्तम कशामध्ये येते तुम्हाला असं वाटतं स्वतःहून? चांगली म्हणजे दोन्ही करत असताना तुम्हाला कुठे फरक जाणवतं का? म्हणजे कामामध्ये स्वतःकडनं बनवताना एक आपली ऊर्जा असते आतून, ती त्या ऊर्जेमध्ये कधी फरक जाणवतं तर नक्की कोणामध्ये ती